इयत्ता 10वी मार्च 2026चा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज नुकताच जाहीर झालाय। व्हीएमव्ही परिसरातील अरुणोदय इंग्लिश स्कूल अमरावती येथील विद्यार्थ्यांनी मागील 16 वर्षांची निकालाची परंपरा कायम राखून निकाल 100% लावला आहे। त्यामुळे अरुणोदय इंग्लिश स्कूल येथे पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले विद्यार्थी अर्णव पंकज देशमुख 96%, कुमारी धनश्री दीपक गायकवाड 95%, कुमारी ऋतू मनोज ठाकरे 94.80%, आर्य राजेश साबळे 94.40%, रोहन महेश सरडे 94.40%, हर्षित महेश कोठेकर 93.60%, कुमारी अलिशा प्रकाश पोकळे 93.20%, कुमारी सोनाक्षी निलेश शेरेकर 93%, अनुज विनोद पडोळे 93%, ओम नितीन शेळके 92.80%, अधिराज चंद्रशेखर देवतळे 92.60%, कुमारी पूर्वा नंदू पुनकर 92.40%, तजमीन फरत वसीम फरत 92.40%, कुमारी श्रावणी नितीन विघे 91.60%, कुमारी श्रावणी विजय विजेकार 91.60%, मोहित गजानन चौधरी 91.60%, यज्ञेश प्रवीणकुमार रेचे 91.40%, कुमारी साची दिनेश मुदावणे 90.60%, हर्ष उमेश अब्रुक 90%, कुमारी श्रावणी राहुल काळे 90% यांनी गुण मिळवून आपलं स्थान निश्चित केलंय। अरुणोदय इंग्लिश स्कूलच्या यशाबद्दल अरुणोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे पाटील, सचिव डॉक्टर भारती वसंत लुंगे पाटील आणि अरुणोदय ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या सौ विशाखा नाफडे, उपप्राचार्या सौ सीमा कुथे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिल्पा पाजनकर, उपमुख्याध्यापिका सौ नीता काळमे, कार्यालयीन अधीक्षिका सौ रेखा राऊत यांनी प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी व शिक्षक वृंदांचं अभिनंदन केलंय। माझे नाव अर्णव पंकज देशमुख आहे आणि मी वर्ग 10वीत अरुणोदय इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शाळेत मला SSC बोर्ड परीक्षेत 96% मिळाले आणि मी या अरुणोदय इंग्लिश स्कूलचा टॉपर आहे। माझ्या याच्यात शाळेचे वसंत लुंगे पाटील सर आमच्या शाळेचे अध्यक्ष व सचिव सौ भारती लुंगे पाटील मॅम, आमचे प्राचार्य विशाखा नाफडे मॅम व आमच्या शिक्षिका सीमा कुथे मॅम व आमचे सर्व शिक्षक व माझ्या पालकांचा मला खूप सहकार्य केला आणि माझ्या याच्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे। तर याच्यानंतर मला हे सांगायचं आहे की सर्वांनी 10वीचा चांगला अभ्यास करायला पाहिजे व याच्यामुळे आपल्याला जीवनात खूप मोठे यश मिळू शकते। तर याच्यानंतर मी JEEची तयारी करत आहे आणि मला याच्यानंतर इंजिनियर बनायचं ही माझी इच्छा आहे। मला सर्व पालकांना व माझ्या पालकांना व सर्व शिक्षकांना आभार मानतो आहे।